ॐ स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रेयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। आज भगवान श्रीरामकृष्णांचे एक त्यागी शिष्य स्वामी सुबोधानंदजी महाराज यांची जन्मजयंती। स्वामी सुबोधानंदजी महाराज यांचं एक लाडकं नाव ज्यांनी त्यांना बोलवण्यात येतं म्हणजे खोका महाराज। रामकृष्ण संघामध्ये एक खोका महाराज आहेत तर एक खुकी आहे। खोका म्हणजे लहान मुलगा। अत्यंत कमी वयामध्ये सुबोधानंदजी महाराज हे भगवान श्रीरामकृष्णांकडे त्यांच्या भेटीला आले असल्यामुळे त्यांना तसं नाव देण्यात आलेलं होतं। वयामध्ये ते सगळ्यात लहान होते आणि खुकी मी जे म्हटलं आत्ता तर सिस्टर निवेदिता त्यांना हे नाव माताजींनी दिलं होतं। यांच्या जन्माची पण एक सुंदरच एक आगळीवेगळी कथा आहे की ज्या दिवशी यांचा जन्म झाला म्हणजेच 8 नोव्हेंबर 1867 साली त्या दिवशी कलकत्त्याला फार मोठा एक वादळ आलं होतं म्हणून त्याला बांगलामध्ये झड्या म्हणजे झड ज्याला म्हणतो तशी आली होती किंवा मराठीत वादळ्या म्हटलं तरी चालेल अशा नावाने त्याला लहानपणी त्यांना हाका मारत असे प्रेमाने। वेगाने सांगायला नकोच की वडील आई वडील आणि संपूर्ण परिवार घोष परिवार त्यांचं नाव होतं सुबोधचंद्र घोष। अत्यंत भक्तीने पूर्ण न्हायलेलं असं हे पूर्ण परिवार होता। वडिलांचं नाव श्रीकृष्णचंद्र घोष तर आईचं नाव नयनतारा देवी आणि संपूर्ण त्यांचं जीवन म्हणजे हे घोष परिवाराचं काली मातेच्या चरणी त्यांनी स्वतःला पूर्ण परिवाराने वाहून घेतलेलं होतं। कलकत्त्याला एक भाग आहे ठणठणिया नावाचा एक भाग आहे। तिथे काली मातेचं एक फार सुंदर मंदिर अजूनही आहे। स्वामी विवेकानंदांचं जे एन्सेस्ट्रल हाऊस आहे त्याच्या जवळच हे ठणठणिया कालीबाडी आहे। हे यांच्या म्हणजे सुबोधानंदजी महाराजांच्या वडिलांच्या आजोबांनी शंकर घोष यांनी बनवलेलं होतं। तर ही एक पावती आहे की हे परिवार किती आध्यात्मिक आणि धार्मिक होतं। याच ठणठणिया कालीबाडीमध्ये भगवान श्रीरामकृष्णांनी अनेकदा कालीमातेचं दर्शन घेतलेलं आहे जेव्हा ते झामापुकूर नावाच्या ठिकाणी राहत असताना आणि जेव्हा केशवचंद्र सेन यांची तब्येत खूप खालावली होती तर ठाकूरांनी जी एक मन्नत मागितली होती ती याच ठणठणिया कालीबाडीमध्ये आईला त्यांनी प्रार्थना केली होती। असो हा एक भाग वेगळा आहे। सुबोधचंद्र घोष हे लहानपणापासूनच खूप हुशार विद्यार्थी। घोष परिवार हा खूप समृद्ध आर्थिकरित्या त्यातून आपले जे सुबोधानंदजी महाराज हे खूप हुशार विशेषकर गणितामध्ये त्यांचं ते फारच निष्णात होते आणि त्यांच्या जीवनातला एक प्रसंग मुद्दामून इथे मी त्याचं मांडू इच्छितो की लहानपणापासून किती त्यांच्या मनामध्ये वैराग्य होता। ठाकूरांशी अजून भेट झालेली नाही आहे। मुलगा खूप हुशार आहे हे बघून त्यांच्या वडिलांनी म्हणजेच सुबोधचंद्रांना सांगितलं की पहा जर तू खूप चांगला अभ्यास करशील खूप चांगले मार्क्स कमवशील तर तुला चांगली नोकरी मिळेल, तू चांगला काहीतरी व्यापार करू शकशील, खूप पैसे कमवशील, मग तुझं लग्न खूप एका मोठ्या धनाढ्य परिवारातली एक सुंदर मुलगी बघून मी करून देईन। असं त्यांच्या वडिलांनी का म्हटलं त्याचं कारण होतं कारण की कुठेतरी त्यांच्या वडिलांना ही भीती होती त्या मुलाला बघून की याच्या मनामध्ये खूप वैराग्य आहे आणि सध्या तो जरी लहान असला
तरी हे वैराग्य जर भविष्यात वाढलं तर गोष्ट कुठे जाऊन पोहोचेल काही सांगता येत नाही. तर त्यांना त्यांचं मन संसाराकडे वळवण्याकरता जसं त्यांच्या वडिलांनी म्हटलं, पण आता त्याचा घडलं परिणाम उलटाच. सुबोधचंद्राच्या मनामध्ये हाच एक विचार निर्माण झाला की जर मी अभ्यास केला चांगला आणि जर मला चांगले मार्क्स मिळाले तर ह्या सगळ्या गोष्टी घडतील आहे आणि मला संसारात पडायचं नाही आहे. पहा, अजून ठाकूरांची भेट झालेली नाही आहे. पण कसं ज्याला म्हणतो की विधी लिखित किंवा भविष्यामध्ये जणू काही ठाकूर त्यांना तयारच करत होते त्यांच्या भावी साधू जीवनाकरता. आणि त्या दिवशीपासून सुबोधचंद्रांनी ठरवलं की आता नीट अभ्यास करायचा नाही, शाळेत नीट जायचं नाही. आणि त्याचे परिणाम लागलीच समोर आले. हळूहळू त्यांचं मन अभ्यासाकडून कडे न जाता मग ते आपल्या आईकडून काहीतरी ईश्वरी चर्चामध्येच ते जास्त निमग्न राहू लागले. तर ही घटना मुद्दाम तुमच्यापुढे मी का मांडली? आणि आपल्याला इथूनच लक्षात येतं की कसं लहानपणापासूनच सुबोधचंद्र यांचं मन कसं ईश्वराकडे होतं आणि संसाराकडे मुळीच नव्हतं. थोडेसे वयात आल्यानंतर म्हणजे अजून किशोरवय सुरू झालेलं नाही आहे, आपल्या वडिलांकडून त्यांना भगवान श्रीरामकृष्णांच्या संदर्भात काही माहिती मिळते. त्यांचे वडील हे इंडियन मिरर हे म्हणजे जे न्यूजपेपर वाचायचे, त्यातून जे काही केशवचंद्र सेन लिहायचे ठाकूरांबद्दल ते वाचून ते सुबोधचंद्रांना सांगायचे. त्याच काळामध्ये भगवान श्रीरामकृष्णांचे वचने असं एक छोटंसं पुस्तकसुद्धा सुबोधचंद्राच्या हातात येतं आणि ते पुस्तकाचा इतका एक गहन प्रभाव या सुबोधचंद्रांच्या मनावरती पडतो की ते फार उद्विग्न होतात भेटी करता ठाकूरांच्या. वडिलांना ते विनंती करतात. वडील म्हणतात की ठीक आहे, आपण जाऊया, मी सध्या जरा कामात बिझी आहे, एक 10-15 दिवसात आपण जाऊया. पण तितका धीर सुद्धा सुबोधचंद्रांना नव्हता. शनिवारच्या दिवशी शाळेत दांडी मारून आपल्या एका मित्रासोबत, क्षीरोद नावाचा तो मित्र, त्याला घेऊन हे दोघंही ठाकूरांच्या भेटीला निघतात. आता कलकत्ता कुठे, दक्षिणेश्वर कुठे, आपल्यापैकी ज्या लोकांनी कलकत्ता बघितलं असेल त्यांना लक्षात आलंच असेल. पण हा किशोर पण वयामध्ये न आलेला मुलगा पायी पायी हे दोघंही निघतात. रस्ता दोघांना माहीत नाही आहे आणि रस्ता माहीत नाही आहे, पण काय होतं, दक्षिणेश्वर राहतं मागे आणि हे पोहोचतात आर्यादहा नावाची जागा. आत्तासुद्धा हे स्टेशन आपण जेव्हा दक्षिणेश्वरवरनं परत येतो बेलूर मठात, तर तिथे स्टेशन हे आपल्याला बघायला मिळतं. तिथपर्यंत पोहोचतात, म्हणजे बराच अंतर ते गाठतात, म्हणजे पुढे दक्षिणेश्वरचा. आणि मग कोणाला विचारतात तर ते म्हणतात अरे दक्षिणेश्वर मागेच राहिलं. पुन्हा मागे येतात. आता मनामध्ये भीती कारण सांगून आलेले नाहीत. सुबोधचंद्रांना असं वाटतं की घरी निघून जावं का, पण क्षीरोद म्हणतो अरे आपण आलो आहोत तर भेटून तर जाऊया. आता पहा पहिली भेट कशी घडते. त्या पहिली भेटीमध्ये दोघे जण ठाकूरांच्या खोलीत शिरतात. सुबोधचंद्र म्हणतात क्षीरोदला की तू पुढे जा, मी मागेच उभा राहतो. क्षीरोद पुढे जातात, आपला परिचय सांगतात. ठाकूर लागलीच म्हणतात अरे तो मागे कशाला उभा आहे, त्याला त्या समोर बोलव ना. आणि जसेच ठाकूरांच्या जवळ येतात, ठाकूर पहा की ज्यांचे संपूर्ण शरीर, संपूर्ण हाड, बॉन मेरोपर्यंत इतके शुद्ध आणि स्पर्श करण्यामध्ये ते किती ज्याला म्हणतो की सजग आणि सावधान असायचे. कोणत्याही प्रकारचा विचार न करता या दोघा मुलांना, त्याच्यापैकी सुबोधचंद्राला सरळ स्पर्श करतात आणि खेचून आपल्या बिछाणावरती बसून घेतात. सुबोधचंद्र खूप संकोचतात की अरे हे ठाकूर काय करतात. ते म्हणतात, विरोध करतात की अहो मी किती लोकांना स्पर्श करून आलेलो आहे. पहा ठाकूरांची काही भेट झालेली नाहीये, कोणत्याही प्रकारचा संवाद झालेला नाहीये, पण तरी सुबोधचंद्र म्हणतात की मी किती लोकांना स्पर्श केलाय रस्त्यामध्ये, माझे कपडे सगळे घाण आहेत, माझे पाय धुळीने माखलेले आहेत आणि मी तुमच्या बिछाण्यात कसं बसू. पण ठाकूर काही ऐकत नाही. जे ठाकूर इतर कोणी स्पर्श केला तर म्हणायचे की अरे 7 फूट आत माती अशुद्ध झालेली आहे किंवा गंगाजल आण. तेच ठाकूर म्हणजे कोणताही विचार न करता त्याला आपल्या जवळ बसवतात, एक साधारण विचारपूस करतात आणि त्याच्यानंतर दोन्ही मुलं, किशोर वय पण आलेलं नाही, मी मुद्दाम सारखं सांगतोय
की त्या दोघांची बैठक आणि पात्रता किती होती. ते दोन्ही मुलं म्हणतात की आम्ही घरी सांगून आलेलो नाही आहे, आता मला घरी गेलं पाहिजे. ठाकूर हसून परवानगी देतात आणि म्हणतात की आता तुम्ही पुढच्या शनिवारी किंवा मंगळवारी जरूर या. पहा, जेव्हा ठाकूर असं म्हणतात की म्हणजे त्याला ओढतात, आपल्याजवळ बसवतात आणि विरोध करतात आपले सुबोधचंद्र की माझे कपडे चांगले नाही आहे, पाय धुळीने माखलेले, मी किती लोकांना स्पर्श केलेला आहे, तेव्हा ठाकूर काय म्हणतात की अरे तू इथला आहे, कपड्यांनी काय फरक पडतो, कपड्यांनी काय फरक पडतो, तू इथला आहे हे फक्त एका दृष्टीनेच भगवान श्रीरामकृष्णांनी ओळखलं आणि आपल्या जवळ बसवलं होतं. आणि हे म्हणण्याचा अर्थ काय की हे जे सगळे त्यांचे जे सवंगडी होते भगवान श्रीरामकृष्णांचे, की जे भविष्याकरता ते तयार करणार होते, त्यांना ठाकूरांनी किती स्पष्टपणे ओळखलं होतं. आणि पुढच्या शनिवारी यायला सांगतात आणि बिलकुल पुन्हा कोणताही वेळ वाया न घालवता हेच सुबोधचंद्र आणि हाच क्षिरोद पुन्हा येतात बरोबर शनिवारी आणि बरोबर पुन्हा दांडी मारून. आणि दोन्ही पोहोचतात ठाकूरांकडे. जेव्हा ठाकूरांकडे पोहोचतात तर ती वर्णना पुस्तकामध्ये आहे की त्यांच्या खोलीमध्ये अनेक भक्त बसलेले आहेत आणि जसेच हे लोक डोकावतात तर ठाकूर त्यांना हाताने म्हणतात थांबा. सगळ्यांना सोडून ठाकूर बाहेर येतात. दोघांना त्यांच्या खोलीच्या दक्षिण दिशेला जे 12 शिवमंदिर आहे त्या 12 एका शिवमंदिरात ते बाहेर बसतात. दोघांना सांगतात ठाकूर की तुमचे कपडे काढ, म्हणजे शर्ट काढ, आणि दोघांच्या अंगावरती हात फिरवतात. त्याचा परिणाम काय होतो, हात फिरवतात आणि सुबोधचंद्रांच्या जिव्हेवरती त्याला जिव्हा बाहेर काढायला सांगतात, काहीतरी लिहितात, म्हणजेच ती दीक्षा होते. पाठीवरती हात फिरवतात तर आपल्या स्मृतिकथेमध्ये लिहितात म्हणजे सुबोधानंदजी महाराज की तेव्हाच मला माझ्या मेरुदंडामध्ये त्याच्या खालच्या भागामध्ये काहीतरी हालचाल होती असं स्पष्ट जाणवतं. आणि लागलीच ते खूप एक गहन ध्यानामध्ये बुडून जातात. काही काळ लोटतो पण त्यांना शुद्ध येत नाही. ठाकूर पुन्हा हात फिरवतात आणि हात फिरवल्यानंतर ते पुन्हा जेव्हा सामान्य अवस्थेमध्ये येतात, ठाकूर लागलीच पहिला प्रश्न विचारतात, का रे तुला काही भीती वाटली का? सरळ मनाचे सुबोधचंद्र म्हणतात की हो, खूप भीती वाटत होती. पण तू याच्यात काही ध्यान करत होता का? त्याने स्पष्ट म्हटलं की आईकडून जे काही ऐकलंय देवी देवतांबद्दल त्यांच्याबद्दल चिंतन करायचो, फक्त एवढं सांगतात. तर ठाकूर लागलीच म्हणतात की म्हणूनच पहिल्याच बैठकीमध्ये तुझं इतकं ध्यान लागलं. हे सगळं मी तुम्हाला इतकं खुला करून का सांगतोय बंधू भगिनींनो? त्याचं एकच कारण की यातून आपल्याला सुबोधचंद्र किंवा आपले सुबोधानंदजी महाराज त्यांची आध्यात्मिक पातळी काय आहे की पहिल्या भेटीतच त्यांना ठाकूर ओळखतात. दुसऱ्या भेटीमध्ये लागलीच त्यांची दीक्षा होते आणि दीक्षा झाल्यावरती ते इतक्या गहन ध्यानामध्ये बुडतात की ठाकूरांना तिथे वाट बघत त्यांना तिष्ठत बसावं लागतं. तर इतकी पात्रताचे आपले हे सुबोधचंद्र. त्याच्यानंतर त्यांचा तो आध्यात्मिक प्रवास आणि साधनेच्या संदर्भात त्यांना जे काही सांगायचं असतं ठाकूरांना, ते सगळं काही सूचना देतात. त्याच्यानंतर 2 घटना ज्या काही घडल्या की त्याचा मी जरा एक विशेष उहापोह करू इच्छितो, कारण की त्या गोष्टी तुमच्या आणि माझ्यासुद्धा आध्यात्मिक जीवनाशी निगडीत आहेत. आणि कधीकधी आपण काही गोष्टींना थोडंसं आपल्या सोयी अनुयायी त्यांना कोट करत असतो, त्यांना सांगत असतो. आणि ती घटना म्हणजे अशी, सुबोधानंदजी महाराजांचं आध्यात्मिक जीवन सुरू झालेलं आहे, त्यांची साधना सुरू झालेली आहे. आणि त्या प्राथमिक दिवसांच्याच वेळेसची ही घटना की ठाकूर त्यांना विचारतात की का रे तुझं माझ्याबद्दल काय मत आहे? आता भगवान श्रीरामकृष्ण हा प्रश्न आपल्या जवळच्या अनेक भक्तांना, मग ते गृहस्थ असो की भावी काळात ते त्यागी असो, विचारायचं मागचं कारण स्वतःचे कौतुक करून घ्यायचं असं नाही आहे. ठाकूर अंदाज करून घ्यायचे की याची प्रगती किती किती होत आहे. याच्यावरती आपण सखोल चिंतन जेव्हा आपले वर्ग सुरू करू आहे, आपल्यापैकी ज्या लोकांनी आत्मबोधाचे वर्ग अटेंड केले असतील त्याचं मी तेव्हा एक सखोल आपण चिंतन केलेलं आहे. तरीसुद्धा
आपले जेव्हा वर्ग सुरू होतील तेव्हा मी पुन्हा करण्याची इच्छा आहे, कारण की तुझं माझ्याबद्दल काय मत आहे याच्या मागे खूप मोठा एक वेदांत दडलेला आहे. आणि ते समजल्याशिवाय आपल्याला हे कळणार नाही की ठाकूर सारखं सारखं का विचारायचंय. ठाकूर अंदाज बांधायचे की याची प्रगती किती झालेली आहे. तर पहिल्याच उत्तरामध्ये जेव्हा विचारलं, काही दिवसाच्या काही महिन्यामध्येच हा प्रश्न विचारला जेव्हा सुबोधानंदजी महाराजांना, तर त्यांनी स्पष्टपणे उत्तर दिलं की लोक म्हणतात तुम्ही अवतार आहात, कोणी म्हणतं तुम्ही ईश्वर आहात, तुम्ही फार मोठे संत आहात, पण मला असं सांगावंसं वाटतं की मला तसं काही वाटत नाही. मला तसं काही वाटत नाही असं सुबोधचंद्र का म्हणतात पहा. असले स्पष्ट उत्तर 3 प्रकारचे लोक देऊ शकतात. एक तर जे अज्ञानी किंवा अहंकारी असतात, सामान्य लोक. दुसरे स्वामी विवेकानंद सारखे की ज्यांच्यामध्ये आध्यात्मिक धाडस जबरदस्त भरलेला आहे. आणि तिसरं म्हणजे ज्यांच्यामध्ये खूप निरागसता आहे, अत्यंत सरळपणा आहे. आणि जेव्हा सरळपणा म्हणतो ना, तर मला आठवण येते एकदम चंद्रमणी देवींची. का? कारण की धनी लोहारीण ज्या होत्या त्या कितीदा म्हणायच्या की चंद्रमणी देवी इतक्या सरळ स्वभावाच्या म्हणजे होत्या की आपल्या घरातल्या कोणत्या गोष्टी सांगाव्यात की नाही सांगाव्यात त्यांना याचं काही धरबंधनच नव्हतं. तर या धनी लोहारीण जी की सामान्य स्त्री होती, त्या कितीदा रागवायच्या की अगं चंद्र असं बोलायचं नसतं, असा या गोष्टी आपल्या पोटात ठेवायच्या असतात. तू सगळ्यांना काय सांगत बसली या सगळ्या गोष्टी. पण आता धनी लोहारीला हे कळायचं नाही की चंद्रमणी देवींच्या मनाची स्थिती काय आहे. तसंच हे इतकं स्पष्ट उत्तर एक कोणी निरागस व्यक्तीच देऊ शकतो किंवा अज्ञानी किंवा अहंकारी. तर सुबोधचंद्र हे जे घोष हे अत्यंत सरळ स्वभावाचे होते आणि स्पष्ट बोलणारे होते. म्हणून ते म्हणतात की असं लोक म्हणतात पण माझा त्याच्यावरती विश्वास नाही. ठाकूर अतिशय प्रसन्न होतात. काही काळ लोटतो, पुन्हा म्हणजे काही वर्ष. आता या 2 घटनेच्या मध्ये अंतर किती होता हे काही आपल्याला सापडत नाही. पण दुसरी घटना काय घडते की आता 2 किंवा 3 वर्ष घडले असतील असा माझा अंदाज आहे. ठाकूर एक दिवशी विचारतात पुन्हा सुबोधानंदजी महाराजांना की का रे तुझं जप ध्यान वगैरे व्यवस्थित चालू आहे ना. तर काय उत्तर देतात? मला जपध्यान जर करायचा असता आणि जपध्यान करून जर मला मोक्ष गाठायचा असता तर मी दुसरा गुरु बघितला असता, मी तुमच्याकडे कशाला आलो. पहा, या उत्तरामध्ये एक फार मोठं तत्व दडलेलं आहे. आणि फार साधारणपणे आपण साधारण साधक हे कोट करत असतो की अरे ठाकूरांकडे मी मंत्रदीक्षा घेतली, आता सगळं ते बघतील. आपल्या म्हणण्यामध्ये आणि सुबोधानंदजी महाराजांच्या म्हणण्यामध्ये एक फार 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 मोठी दरी आहे बरं. मी म्हणून तुम्हाला मुद्दाम म्हणून सगळ्यात प्रथम जे सांगितलं की कोणत्या पातळी, आध्यात्मिक पातळीवरती सुबोधानंदजी महाराजांचा जन्म झालेला आहे हे आपण 2 घटनातून बघितलंच. त्यांचं वैराग्य सुद्धा बघणार आहोत वेळ असेल तर. अशा आध्यात्मिक एक स्तरावरती वावरणारे सुबोधचंद्र घोष ठाकूरांकडे येतात. दीक्षाच्या पहिल्या भेटीतच ठाकूर त्यांना स्पर्श करतात, जवळ बसवतात आणि तू माझाच आहे, तू इथलाच आहे. दीक्षा होते तर लागलीच त्यांना ध्यान पूर्ण, ज्याला म्हणतो गहन ध्यानामध्ये बुडून जातात. असे सुबोधानंदजी महाराज जेव्हा त्यांना विचारण्यात येतं काही काळानंतर की तुझं जपध्यान कसं चालू आहे, तर ते म्हणतात की जपध्यान मला करून मोक्ष गाठायचं असतं तर मी दुसरा गुरु बघितला असता, तुमच्याकडे मी का आलोय. हे शरणागतीचं एकदम सर्वश्रेष्ठ उदाहरण आहे. आणि ती शरणागती का लाभली आहे? कारण की मधल्या काळामध्ये खूप साधना झालेली आहे आणि लहानपणापासूनच ते जे एक आध्यात्मिक पातळी घेऊन जन्माला आले आहेत. तर अशा एका महापुरुषाच्या तोंडातून हे शब्द शोभतात. आणि मधला जो काळ त्यांनी जी काही साधना केली त्यातून त्यांच्या मनाची जी काही आध्यात्मिक उन्नती घडून यायची होती ती त्या उन्नती घडून आल्यामुळे त्यांना हे कळलं की हे अवतार आहेत. आत्ताच आपण 2 मिनिटं आधी घटना बघितली होती, तर पहिल्या घटनेमध्ये काय सांगतात ते की तुम्ही अवतार बिवतार मी मानणार नाही. मी हे मुद्दाम तुम्हाला थोडासा कीस काढतोय, पण हे कीस काढल्याशिवाय म्हणजे या उत्तराचं महत्व आपल्याला पटणार नाही.
सुरुवातीच्या काळामध्ये ते म्हणतात की हे अवतार लोक म्हणतात, पण मला तसं काही वाटत नाही बरं ठाकूर. पण तेच सुबोधानंदजी महाराज परिवर्ती काळामध्ये काय म्हणतात, की जर मला जपध्यान करायचं असतं आणि जोपध्यान करून मोक्ष प्राप्त करून घ्यायचं असतं, मी दुसरा गुरु बघितला असता. हे म्हणण्याचा अर्थ काय, की इथून लक्षात येतं की आपली साधनेच्या माध्यमातून काय आपल्या जीवनात आलं पाहिजे, तर शरणागतीचा भाव. आणि तो शरणागतीचा भाव सुबोधानंदजी महाराजांनी तो प्राप्त म्हणजे करून त्यांना तो प्राप्त झाला होता. आणि ठाकूरांच्या प्रती त्यांची भक्ती ही अनंत पटीने वाढली होती, ही त्याची पावती आहे. आणि हेच शब्द जर आज आपल्यासारख्या कोणी एका नवशिक्याने जर वापरले तर ते योग्य होणार नाही. का? कारण की ती शरणागती, ती साधना, मनाची ती एक उन्नती आपली घडलेली नाही आहे. फार सहजपणे आपण कधी कधी या गोष्टी बोलत असतो वाचून. पण पहा, वाचून बोलणे आणि आपल्या कृतीतून मनाची ती स्थिती गाठून नंतर बोलणे याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. त्याच्या पुढची अजून एक घटना घेऊ. ठाकूर काय म्हणतात हे ऐकल्यानंतर ठाकूर म्हणतात, प्रसन्न होतात हे उत्तर ऐकून, की जपध्यान करायचं जर जपध्यान करून मोक्ष प्राप्त करायचा असता तर मी दुसरा गुरु बघितला असता. आता हे उत्तर ऐकल्यानंतर ठाकूर असं काही रागवले नाहीत किंवा ते चूप बसले नाहीत. खूप प्रसन्न होतात आणि काय म्हणतात, बरं बरं ठीक आहे ठीक आहे, पण सकाळ संध्याकाळ माझं थोडं स्मरण नक्की करत जा. ठाकूर प्रसन्न होतात आणि म्हणतात की सकाळ संध्याकाळ माझं स्मरण करत जा. हे मुद्दाम पुन्हा तुम्हाला का सांगतो एवढं चीरफाड करून, की ठाकूरांनी त्याचं अनुमोदन केलेलं आहे. आपलं अनुमोदन करतील का, आता हा आपला प्रश्न आहे. आपण जर असं बोललो तर आपल्या त्या वाक्याला ठाकूर अनुमोदन करतील का? हे पहा, त्या स्तराची जर शरणागती असेल तर नक्की करतील बरं. त्या स्तराची शरणागती, त्या स्तराची साधना असेल तर ठाकूर नक्की आपल्यावरती सुद्धा प्रसन्न होतील. पण आता हा प्रश्न आणि याचा उत्तर मी प्रत्येकावरती सोडतो. पण मला असं वाटतं की सुबोधनजी महाराजांच्या या गोष्टी चर्चा करणं खरंच सोपं आहे, पण ती शरणागती, ती साधना, ती उन्नती गाठणं खरंच तितकंसं सोपं नाही आहे. आणि म्हणून ठाकूर त्याला पाठिंबा देतात आणि म्हणतात की चल चल, म्हणजे ठाकूरांना ही पावती मिळाली होती की याचा शरणागतीचा भाव, याचा भक्तीचा भाव माझ्याप्रती वृद्धिंगत होत आहे. आणि म्हणून त्यांनी प्रसन्न होऊन त्यांना ती परवानगी दिली की ठीक आहे, तू जपध्यान नाही करू शकत तर हरकत नाही, पण सकाळ संध्याकाळ कमीत कमी माझं काही चिंतन मनन तरी करत जा, असं म्हणून ते त्यांना आशीर्वादच देतात. त्यांच्या जीवनामध्ये दोन गोष्टी म्हणजे दोन पैलू त्याची थोडक्यात चर्चा करून मग आपण तिथे थांबूया. त्यांच्या जीवनातल्या वैराग्य किती तीव्र होता हे आपण बिलकुल प्रथमच बघितलंय, की ते ठाकूरांकडे न जाता सुद्धा त्यांनी कसं अभ्यासाकडे मुद्दाम दुर्लक्ष केलं. कारण की जर अभ्यासाकडे लक्ष दिलं असतं तर ते संसारात अडकण्याची भीती होती आणि त्यांना संसारात अडकायचं नव्हतं, म्हणून त्यांनी आधीच तो काटाच काढून टाकला की अभ्यासात आपलं पूर्णपणे दुर्लक्ष करून तो अभ्यासच सोडला. हे आपण आधी बघितलं. आता दुसरी एक घटना बघूया की भगवान श्रीरामकृष्णांनी काशीपूरला लीला संवरण केलेलं आहे, देहत्याग केलेला आहे. त्यांच्या देहत्याग केल्यानंतर बलराम बाबूंनी माताजींना आपल्या घरी नेलेला आहे, तिथून त्या वृंदावनला गेल्या. हा इतिहास आपल्या सर्वांना माहीत आहेच. बाकी इतर सर्वे जे भविष्यातील त्यागी शिष्य इतस्ततः भटकत आहेत, अजून त्यांची काय करायचं काही कळत नाहीये. अशा वेळेस सुबोधनजी महाराज कुठे होते हा प्रश्न मनामध्ये निर्माण होतो. तर सुबोधनजी महाराज ठाकूरांनी देह सोडल्यानंतर घरी आले, पण त्यांच्या ज्या मुलाच्या जीवनामध्ये इतकं तीव्र वैराग्य आहे आणि ज्याला ठाकूरांचं स्नेह लाभलेला आहे, मार्गदर्शन लाभलेलं आहे, भक्ती लाभलेली आहे, तो काय घरी राहणार नाही. जेमतेम 1 किंवा 2-3 दिवस राहतात आणि मनामध्ये त्या वैराग्याचा आणि ईश्वर प्राप्तीचा तो जो एक आवेश इतका तीव्र असतो. आणि इथे अजून रामकृष्ण संघाची अजून काही विशेष हालचाल सुरू झालेली नाही आहे.
अशा वेळेस हे सुबोधचंद्र घोष काय करतात, हे लागलीच घर सोडतात आणि घरामध्ये त्यांना राहणं असह्य होतं आणि आपलं सगळं काही सोडून ते निघतात कुठे, काशी करता. जवळ पैसा मुद्दाम ठेवत नाही का? ठाकूरांची शिकवण आहे की पैसा जवळ असला तर मन भरकटतं, ईश्वरप्राप्त होऊ शकत नाही. पायात चपला नाही, छत्री नाही. पावसाळ्याचे दिवस फक्त काशीचा रस्ता विचारतात. रस्त्यामध्ये कोणाशीही भेटघाट न घेता, काही न सांगता सरळ रस्ता पकडतात. दिवसामध्ये एकदा फक्त भिक्षा मागायची, म्हणजे एका वेळेस जे काही मिळेल त्याच्यावरती उदरभरण करायचं. पावसाळे दिवस अंगावरचे कपडे ओले व्हायचे, अंगावरतीच वाळायचे. इतकी कठोरता करून हा किशोरवयाचा मुलगा इथून काशीला पोहोचतात. आणि त्याची वर्णना फार सुंदर आहे पुस्तकामध्ये, आपण वाचली असेलच कदाचित. कधी नदी, कोणत्या एखाद्या छोट्या नदीकाठी, कधी एखाद्या पुष्कर काठी, कधी झाडाखाली, कधी एखाद्या मंदिरात, म्हणजे कुठे काय, म्हणजे पूर्ण अनिश्चितता. मी हे मुद्दाम का सांगतोय की वय अजून किशोर वयच आहे, तितकी परिपक्वता नाही आहे. पण तरी सुद्धा हे सगळं फेस करून पोहोचतात, काशीला पोहोचतात, गंगा स्नान करतात, विश्वनाथ दर्शन करतात, अन्नपूर्णाचे दर्शन करतात. पण घरच्या लोकांना माहीत असतं, एक अंदाज की हा कुठे जाणार. त्याला ते पकडून पुन्हा आणतात. पुन्हा सुबोधानंदजी महाराज फक्त 2 दिवस घरात राहतात. आणि या सगळ्या, म्हणजे त्यांच्या या काशी प्रवासाच्या त्या कालावधीमध्ये काय घडतं की तिकडे वराहनगर मठाची थोडीशी पायाभरणी, म्हणजे तिथे हे सगळे रामकृष्णानंदजी स्वामीजी त्यांनी तिथे निवास केलेला आहे. आणि मग तिथे हे येऊन पोहोचतात सुबोधानंदजी महाराज. आणि एकदा तिथे येतात मग पुन्हा काही घरी जात नाही. तर ही घटना काय आहे? ही त्यांच्या तीव्र वैराग्याचीच एक पावती, नाही तर अजून काय आहे? अजून एक घटना सांगू इच्छितो त्यांच्या वैराग्याची. अर्थात आता ही घटना सांगू की नाही मला थोडासा प्रश्न पडतोय, कारण की त्यांच्या जीवनाच्या एकदम शेवटच्या काळी ही घडलेली आहे. म्हणजे आता देह ठेवणार, पण तरी त्यागी हे कसे असतात, त्यांच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं प्रलोभन किंवा आकर्षण नसतं, कोणत्याही प्रकारचं. म्हणजे त्यांनी देह ठेवला त्याच्या काही महिन्या आधीची ही गोष्ट आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं की फार एक सामर्थ्यवान, म्हणजे फार धनाढ्य परिवारातले ही संतान होती. आणि मग जेव्हा ते हिस्से वगैरे करण्याची जेव्हा एक पाळी येते आणि घरच्या लोकांना माहिती असतं की हे बेलूमठात तेव्हा निर्माण झालेलं, तिथे ते राहतात, तर घरच्या लोकांनी निरोप पाठवला की तुमचा वाटा जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही या, तुमचं जे काही वाटा आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत. स्वतः करता तर काही पाहिजेच नव्हतं, पण त्यांच्या मनामध्ये हा विचार सुद्धा नाही आला की ते पैसे घेऊन बेलूमठाला द्यावे. हा विचार का नाही आला? ही घटनेचा विचार मी जेव्हा वाचली, मला लक्षात आहे, मी तेव्हा गुजरातमध्ये होतो आणि हा प्रश्न मी एका सिनियर साधूंना विचारला की पहा, आपल्याला वाटतं ना की त्यांना पैसे नको होता, त्यांच्या मनात पूर्ण वैराग्य होतं, पण कदाचित तेव्हा बेलूमठाला किती गरज होती, जे काही पैसा मिळाला असता सेवेला लागला असता बेलूमठाच्या. तर जे उत्तर मला प्राप्त झालं होतं ते दुसरे तिसरे कोणी नाही, ते आपले संघाचे महाअध्यक्ष श्रीमद स्वामी गहनानंदजी महाराजांचं उत्तर आहे. मला अजूनही लक्षात आहे, माझा कान पकडून त्यांनी हे उत्तर दिलं होतं, सांगितलं होतं मला की अरे, जर सुबोधानंदजी महाराजांनी ते पैसे म्हटले असते की हे पैसे माझे आहेत आणि मी घेतो आणि बेलूमठाला देतो, तर याचा अर्थ काय झाला की त्या पैशावरती माझा अधिकार आहे, मग त्याग राहिलाच कुठे? दिस इज द ग्रेटनेस ऑफ द मॉन्क्स ऑफ द रामकृष्ण मिशन. जर सुबोधानंदजी महाराजांनी ते पैसे स्वीकार केले असते, याचा अर्थ काय आहे? म्हणजे त्यांनी वापरले नसतेच. त्यांच्या खोलीमध्ये फक्त असं म्हणतात की 2 किंवा 3 धोतरं आणि शर्ट वर्ट तर आम्ही घालतो, ते शर्ट पण घालायचे नाही, बनियान घालायचे आणि त्याच्यावरती असा एक चादर असायची. जर सुबोधानंदजी महाराजांनी ते म्हटलं असतं की हे पैसे मी म्हणजे घेतो, म्हणजेच काय? जरी त्यांनी वापरले नसते, पण मी घेतो म्हणजे काय? वापरणं न वापरणं ही गोष्ट दुसरी. स्वतः करता वापरणं न वापरणं त्यातून वैराग्य येत नाही. हे पैसे जर माझे नाहीच आहे, तर मी कशाला त्याला घ्यायचे आणि कोणाला द्यायचे? मग बेलूमठाला पण काय द्यायचे? मला वाटतं की मी
एक्सप्लेन करू शकतो मला जे काही सांगायचं आहे. ही त्यागाची हे बिलकुल पराकाष्ठा आहे. अरे, बेलूर मठ घडवायचं असेल तर ठाकूर घडवतील आहे, किंवा आम्ही भिक्षा करून आणू आहे. हा बोध की हे पैसे माझे आहेत आणि ठाकूरांच्या कामाकरता वापरायचे नाही, माझे नाहीच आहेत, याला म्हणतात पहा वैराग्याची पराकाष्ठा. आणि तेव्हा मला बिलकुलच कळलं नव्हतं, पण परमपूज्य घानाजी महाराजांनी ते इतक्या सुंदर पद्धतीने, आणि कदाचित मी जास्तच बोलतोय, त्यांनी एक 3 वाक्यात मला समजवलं होतं की अरे, स्वीकार करून देणं, स्वीकार करणं म्हणजेच तिथेच तर तुमचं त्याग वैराग्य कमी होऊन जातं. आणि ते ठाकूरांचे शिष्य होते, पूर्ण त्याग त्यांच्यामध्ये होता, म्हणून त्यांनी तो पैसा स्वीकारला नाही. त्यांच्या सरळता वगैरे अशा भरपूर घटना आहेत, आणि हे सगळे चरित्र इतके उत्तम आहेत, किती बोलावं आणि किती नाही. ठाकूरच म्हणतात की गोड पोळी पुढून खा मागून खा ती गोडच लागणार. किती बोलावं आणि किती नाही असा एक प्रश्न निर्माण होतो. पण वेळेची आपली एक मर्यादा आहे, तर ती लक्षात ठेवून आणि त्या मर्यादेला मान्यता देऊन मी माझ्या वाणीला इथेच विराम देतो. सुबोधानंदजी महाराजांची ती सरळता, त्यांच्या ठाकूरांप्रती भक्ती, त्यांचं वैराग्य, त्यांचा त्याग हे आपल्या सर्वांच्या जीवनात येऊत. ठाकूर माताजी स्वामीजींचे आशीर्वादसुद्धा आपल्या सर्वांना लाभोत, अशी कळकळीची विनंती ठाकूरांच्या चरणी करून मी माझ्या वाणीला आज इथेच विराम देतो. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.